की जो मागतो त्याला मिळत नाही आणि जो मागत नाही त्याला मिळतंय, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की आज मायाताईंची निवड ही या देशातील सार्वभौम सभागृहामध्ये राज्यसभेवर झालेली आहे। खरं म्हणजे हे पद खूप मोठं आहे। त्या आता म्हणत होत्या की मी देवेंद्रजींना म्हटलं की मला आमदार बनवा, पण देवेंद्रजींनी आमदार बनवायच्या ऐवजी खासदार बनवून टाकला। अतिशय कठीण आणि संघर्ष काळामध्ये मायात्यांनी आपलं जीवन संघर्षमय जीवन व्यतीत केलं। आज चिंतामण पैलवान नाही आहेत, त्यानंतर काळाच्या ओघात त्यांच्यावर अनेक आघात झाले, पण त्या सर्व पारिवारिक आघातांना सहन करून त्यांनी सातत्याने सेवेचं कार्य सतत चालू ठेवलं। एक गोष्ट महत्वाची आहे आणि मायाताईंच्या उदाहरणापासून ती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी अशी आहे। मायाताईंना जी पदं मिळाली त्या नगरसेवक झाल्या 5 वेळा, जिल्हा परिषद आपल्या नागपूरच्या पहिल्या आदिवासी महापौर झाल्या, ज्यांनी राजे भक्त बुलंदशहाचा विधान भवनासमोर मोठी जी प्रतिमा उभी झाली त्याचं श्रेय कोणाला असेल तर मायाताईंना आहे। त्यानंतर विशेष रूपाने त्यांना भारत सरकारमध्ये जे आदिवासींकरता जे मोठं आयोग आहे त्यावर काम करण्याची संधी मिळाली। नंतर आज त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या। या सगळ्या प्रवासामधली एक विशेषता आहे, ही विशेषता ही आहे ज्याचे साक्षी मी आणि देवेंद्रजी दोघेही आहोत, की मायाताई आपल्या आयुष्यात एकदाही माझ्याकडे आणि देवेंद्रकडे मला पद द्या म्हणण्याकरता एकदाही आल्या नाही, बायोडाटा आणला नाही, कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही। त्यामुळे यातून एक गोष्ट चांगली आहे की जो मागतो त्याला मिळत नाही आणि जो मागत नाही त्याला मिळतंय, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। या सगळ्या याच्यामध्ये पदं त्यांना आपोआप मिळाली। नागपूरच्या महापौर झाल्या आणि त्यांनी काय म्हणावं, त्यांनी म्हणाला माझी एकच इच्छा आहे की माझ्या काळामध्ये आमच्या समाजाचे प्रमुख जे आहेत ज्यांना आपण नागपूरचे राजे म्हणतो, गोंडराजे म्हणतो, आमच्या किल्ल्यात ज्यांचा वाडा राजे भक्त बुलंदशहा, त्यांचा भव्य पुतळा एकदा उभा झाला पाहिजे नितीनजी, आणि तो माझ्या कारकिर्दीत उभा झाला पाहिजे, एवढं तुम्ही पूर्ण करून द्या। म्हणजे त्यांनी मागितलं काय तर राजे भक्त बुलंदशहा यांचा पुतळा झाला पाहिजे। या समाजाकरता विकास करण्याकरता त्यांनी सातत्याने अनेक कार्यक्रम घेतली आणि विकासाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत आता देवेंद्रजींनीच सगळं सांगितलं। पण या सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठं काम देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झालं असेल तर ते आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं काम सगळ्यात मोठं झालं। आज आपल्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की विकासाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे। काही मोजक्या लोकांना आश्रमशाळा मिळाल्या, शाळा कॉलेज मिळाले म्हणजे समाजाचा विकास होत नाही, ते आवश्यक आहे। सायकली वाटल्या, कोंबड्या वाटल्या म्हणजे विकास होतो हेही खरं नाही, पण विकासाचा खरा अर्थ जो आहे म्हणजे सामाजिक विकास, शैक्षणिक विकास, आर्थिक विकास, आणि या तिन्ही विकासाच्या बाबतीमध्ये शिक्षण हे ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे। आणि म्हणून या शिक्षणामध्ये आपल्या आदिवासी मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, गडचिरोली जिल्ह्यातल्या काही आदिवासी तरुण मुली आपल्या इथे नागपूरला आमच्या महिला महाविद्यालयाच्यामध्ये रवींद्र फडणवीस म्हणून माझे मित्र आहेत आणि आम्ही मानकर ट्रस्ट याच्या वतीने त्या मुलींना शिकण्याकरता 80 मुली तिथे शिकतात। आणि अनुभव असा आला की ज्यावेळी त्या मुलींनी खेळामध्ये भाग घेतला तर इतर मुलींच्या तुलनामध्ये त्या कितीतरी पुढे होत्या, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, विदेशात जायची संधी मिळाली। एवढी ताकद, एवढी शक्ती त्यांच्यामध्ये होती, आवश्यकता होती फक्त त्यांना संधी मिळण्याची। आणि ही जर संधी मिळाली
तर हा आदिवासी तरुण आणि तरुणी खूप मोठ्या प्रमाणावर उंच भरारी घेऊ शकतो. आणि आज मला सांगताना अतिशय आनंद होतोय की मोठ्या प्रमाणावर आदिवासी विभागामधून आणि विशेषतः विकेंनी आणि देवेंद्रजींनी ज्या अनेक योजना आखल्या त्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर अनेक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य सुरू आहे. गेल्या 27 वर्षांपासून स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्यांच्या निधनानंतर आम्ही एक ट्रस्ट तयार केला आणि आदिवासी क्षेत्रामध्ये आता ज्या शाळा चालवतो त्याची संख्या 1300 झाली आहे. 33,000 मुलं शिकतात. आणि आज मला आनंद आहे की 2 मेला आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अशोक विकेजी यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि विशेष उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये या 1800-2000 शिक्षकांचा सत्काराचा आणि एक मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया समोर होणार आहे. आणि म्हणून मी आजच ठरवलं की एवढा आनंदाचा क्षण आहे की मी मायाताईंना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या अतिथींच्या हस्ते मायाताईंचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार देखील करायचं ठरवलेलं आहे. संपूर्ण देशात मेसेज जाणार. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. शिक्षणाकरता उत्तम शाळा उपलब्ध झाल्या पाहिजे. विशेषतः नामांकित शाळांमध्ये आदिवासी मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे. इंजिनियर, डॉक्टर, IAS ऑफिसर, पोलीस ऑफिसर समाजातून निर्माण झाले पाहिजे. साहित्यिक, कवी, कलाकार निर्माण झाले पाहिजे. आणि ज्यावेळी समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार होईल त्यावेळी अनेक लोक त्यातून जेव्हा तयार होतील तेव्हा समाज प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये मायाताईंना मिळालेली जी संधी आहे, जे नेतृत्व आहे, खूप महत्वाचं आहे. या आदिवासी गोरगरीब जनतेचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बुलंद करण्याची संधी आदिवासींच्या नेत्या म्हणून मायाताईंना मिळणार आहे. ही समाजाकरता सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांनी आजपर्यंत जे जे पदं मिळालीत त्या पदाचा उपयोग समाजाच्या सेवेकरता केला, समाजाच्या विकासाकरता केला. या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून हा समाज प्रगतिशील, समृद्ध, संपन्न कसा झाला पाहिजे याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि आज या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या हातात एक मोठी संधी आली आहे की राष्ट्रीय स्तरावर या समाजाला मुख्य प्रवाहात नेण्याकरता आपलं वजन खर्च घालून या समाजाकरता अनेक लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आणण्याची आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळालेली आहे. मला विश्वास आहे की या संधीचा उपयोग, संधीचं रूपांतर सोन्यात केल्याशिवाय त्या राहणार नाहीत. कारण असं आहे की संधी अनेक लोकांना मिळते, मी काही त्याचा उल्लेख करत नाही, पण मिळाल्यावर स्वतःच आश्रमशाळा घेतला. या मनस कोल्हे साहेबांना खूप समजून सांगितलं मी. या कोंबड्या वाटणं आणि सायकली वाटणं, डाव्या उजव्या पायाच्या अंगठे सबसिड्या यांनी समाज नाही बदलत. समाज बदलवायचा असेल तर खऱ्या अर्थाने समाजातून शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. समाजातले गरीबातले गरीब हुशार विद्यार्थी, मुली डॉक्टर, इंजिनियर, वकील, साहित्यिक, पत्रकार, कवी, लेखक झाल्या पाहिजे. समाजामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना पूर्ण प्रोत्साहन म्हणून केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही तर ऑलिम्पिक स्तरावर आपले खेळाडू खेळले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर हाताला काम मिळालं पाहिजे, कौशल्याचा विकास झाला पाहिजे. आणि हे सगळं काम जे आहे हे करण्याकरता योग्य नेतृत्व पाहिजे. नेतृत्वाची कमी नाही आहे. D.Ed. B.Ed. कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, सगळे खूप झाल्या. काही 30-40 वर्षात कमी नाही झाल्या. सगळ्या अनेक लोकांना संधी मिळाली, पण समाज मात्र आहे तिथेच राहिला. आणि म्हणून आज समाजाची परिस्थिती बदलते. मला खूप आनंद आहे की गडचिरोली जिल्ह्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये आता सगळीकडे रस्ते झाले.
रस्ते झाल्यामुळे आता रेल्वे होते आहे. आता छत्तीसगडमधून आपण विशाखापट्टणमला जाण्याकरता गडचिरोलीहून रस्ता करतोय आणि तिथलं जे आयर्न ओर आहे ते जगातलं उत्तम आयर्न ओर 65 ग्रेडचं हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगातून हजारो आदिवासी तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात झाली, कौशल्य विकासाची केलं, देवेंद्रजींनी मध्ये त्याचं उद्घाटन केलं. गोंडवाना युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आली. म्हणजे समाज जिथे अंधारामध्ये होता तो प्रकाशाकडे आणि विकासाकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली आहे. पण ही वाटचाल ही तेव्हाच यशस्वी होणार आहे की समाजातल्या सगळ्यात सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला विकासाची दिशा नीट प्रकारे समजणार आहे आणि सगळा समाज त्या विकासाच्या यात्रेत जेव्हा सहभागी होईल तेव्हा मायाताईंसारखं नेतृत्व या समाजामध्ये दिशा देण्याकरता खूप उपयोगाचं ठरणार आहे. आणि म्हणून मला खूप आनंद आहे की आज आदिवासी समाजाच्या या सगळ्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या या संघर्षानंतर या समाजाला दिशा देण्याकरता एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळालेली आहे. मायाताई हा केवळ बहुमान आणि सन्मान नाही आहे. हा सगळा समाज तुमच्याकडे आता तुमच्या मिळालेल्या जबाबदारीतून तुमच्याकडे आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी बघतोय. हा समाज म्हणजे तुमचा परिवार आहे आणि तुम्ही असताना या समाजाच्या प्रगतीचे चक्र जेवढ्या गतीने फिरणार आहे तेवढ्याच गतीने हा समाज तुमच्या मागे उभा राहणार आहे. आणि ही सगळी समाजातली गरिबी, भूकमरी, अज्ञान, अंधश्रद्धा सगळी दूर करून या समाजाला प्रगतीच्या, समृद्धीच्या आणि संपन्नतेच्या मार्गावर नेण्याचं एक मोठं नेतृत्व संधी म्हणून तुम्हाला मिळालेलं आहे. आणि मला आणि देवेंद्रजींना विश्वास आहे की निश्चितपणे मिळालेल्या या संधीचा योग्य उपयोग मायाताई करतील आणि या समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या प्रगती आणि विकासाच्या आधारावर पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. असं उत्तम कार्य केल्याशिवाय मायाताई राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि हे कार्य करण्याकरता तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे, देवेंद्रजींचे सगळ्यांच्या शुभेच्छा. आपण त्यांच्या मागे उभ्या केल्या, ताकद उभी केली तर मायाताई चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं काम नक्की करतील. आणि हे करण्याकरता त्यांना अतिशय उत्तम निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं. आणि या समाजाच्या इतके वर्षाच्या ज्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या जो सत्कार आहे या सत्कारामागे या सगळ्या आशा, अपेक्षा, आकांक्षा दडलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याची शक्ती मायाताईंना आपल्या सगळ्यांच्या रूपाने नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करतो.